2014 पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो एका वेळी. एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही. पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं, देश बदलायला. देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा. काय 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 विषय चालले देशामध्ये. किती लोकांनी तुम्ही वाचलं असेल, कालच पेपरमध्ये आलेलं आहे, इस्रोचे सायंटिस्ट काय 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 विषय चालले देशामध्ये. किती लोकांनी तुम्ही वाचलं असेल, कालच पेपरमध्ये आलेलं आहे, इस्रोचे सायंटिस्ट. किती लोकांनी राजीनामा दिलाय? 100. म्हणजे एका बाजूला जग कुठे चाललंय तर स्पेसएक्स पाहते, ESA पाहते, सगळे लोक हे जगात पाहतोय आपण. सायंटिस्ट त्या त्या देशांमध्ये चाललेले आहेत, त्या त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये चाललेत. पण आपल्याकडे इस्रोचे सायंटिस्ट राजीनामा देत आहेत. इस्रो आहे ना सांभाळता येत नाही, आणि इस्रो आहे ना सांभाळता येत नसताना दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडायला लागलेत. हे देशाचं सरकार आहे, हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे राजकारण कुठे चाललंय? एका बाजूला आपण पाहतोय सरकार आहे, मजबूत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राज्य करू शकता, देश बदलू शकता. पण तुम्ही संविधान बदलताय. आज देशातली परिस्थिती बदलणार होती. 2022 पर्यंत काय होतं ते? 2022 तक हर घर नल जल क्या क्या था, गेलं कुठे? फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळाले कोणाला? 2014 पर्यंत आम्ही जेव्हा सगळीकडे ऐकायचो, साईबाबांचं नाव घ्यायचो, तेव्हा सबका मालिक एक हे आम्ही साईबाबांबद्दल ऐकायचो. पण भाजपला विचारलं तर बोलतात सबका मालिक अदानी है. आणि परत तुम्हाला ह्याच सोनम वांगचुकवर आणतो मी. कारण सोनम वांगचुकनं जी अटक झाली होती, जी NIA ने अटक केली होती, ती कशासाठी केली होती? कारण लडाखमध्ये सोनम वांगचुक बसले होते ह्या उपोषणाच्या आधी, आणि लडाखमध्ये ते सांगत होते आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या, जे तुम्ही वचन दिलं होतं, स्टेटहूड दिलं होतं, स्टेटहूडचं प्रॉमिस होतं, ते पूर्ण करा. पण स्टेटहूड देत नाहीयेत त्यांना, कारण तिथे पण अदानीला जमिनी धापायच्या आहेत. ते ढापल्यानंतरच त्यांना स्टेटहूड मिळणार आहे. त्याच्या विरुद्ध जेव्हा सोनम वांगचुक बसले होते तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. पण आज देश जागृत होत आहे, आज देश रस्त्यावर येत आहे. आज कुठचा मंत्री काम करे तुम्ही मला सांगा? अश्विनी वैष्णव रील मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत? जयशंकर फॉरेन अफेअर्स सांभाळायचे आहेत. पासपोर्टचं रँकिंग काय झालं आपलं? निर्मला सीतारामन फाइनेंस मिनिस्टर है. रुपया ऊपर जा रहा है कि नीचे जा रहा है? इकोनॉमी ऊपर जा रही है कि नीचे जा रही है? धर्मेंद्र प्रधान तर तुम्हाला माहितीच आहेत. पीयूष गोयल कॉमर्स मिनिस्टर, फ्री ट्रेड अग्रीमेंट US बरोबर झाले की नाही झाले? कोणालाही पाहिजे. अरे हा, इथेनॉल मी विसरलोच. आज या देशामध्ये अनेक भारतीयांचे हे स्वप्न असतं, तरुण मुला मुलींचे स्वप्न असतं, घर घेण्याच्या आधी मला गाडी घ्यायची असते, आणि त्या गाडीमध्येच इथेनॉल, E20, E30, E35. अरे के EVM समजलेत की आमचा तो इथेनॉल